शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले अखेर मंत्री झाले। जवळपास 2 वर्षापासून गोगावलेंच्या मंत्रिपदाची चर्चा होती। गोगावले मंत्रिपदासोबतच त्यांनी शिवलेल्या कोटसाठी सुद्धा चर्चेत होते। पाहूया। गोगावले, तुम्हाला कितीदा सांगितलं, तुम्ही जेवढा मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल। गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा? 2 वर्ष आधीपासून ज्यांनी मंत्रिपदाचा कोट शिवून ठेवला होता ते भरत शेठ गोगावले अखेर मंत्री झालेत। या आधीच्या सरकारमध्ये 2 ते 3 वेळा गोगावलेंचं नाव लवकरच मंत्रिपदाचा कोट घालतील म्हणून चर्चेत आलं, मात्र दरवेळी कुठेतरी माशी शिंकत होती आणि गोगावलेंचं नाव पिछाडीवर पडत होतं। माझी एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीने आमच्या रिप्लायला गोगावले, तुम्हाला कितीदा सांगितलं, तुम्ही माझ्यामध्ये डिस्टर्ब आणू नका म्हणून। तुम्ही जेवढा मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल। तुम्हाला माहित नाही माझे एकनाथरावांचे काय संबंध आहेत, काय तुम्हाला कठीण आहे, तुम्ही आमदार आहेत, जरा समजून घ्या। गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा? काय त्यांना विचारा। मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे। जे काय आम्हाला हिंमत होते तर आम्ही शांततेने घेऊन आम्ही कुठेही पक्षाला किंवा कोणालाही काहीही डाग न लावता आमचं काम करत राहिलो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि त्याचं फळ आता आम्हाला मिळालेलं आहे। परंतु जे काय साहेब जबाबदारी देतील कुठल्या खात्याची, त्यालाही आम्ही न्याय देऊ आणि जनतेची सेवा करू, आणि ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्याला पूर्ण ताकदीनिशी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू। विधानमंडळाच्या कामावरती मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही, पण सरकार ज्या पद्धतीनं काल निर्माण झालंय, परत कोणती खाती काही लोकांचे 2 वर्षापासून टांगलेले कोट अंगावर चढले, ते आता घट्ट झालेत की सैल झालेत ते आज विधिमंडळात दिसेल। नाराज गोगावलेंना निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात एसटी महामंडळ देण्यात आलं। 20 सप्टेंबर 2024 ला गोगावलेंची एसटी महामंडळ अध्यक्षपदी निवड झाली आणि त्याच्या 25 दिवसातच म्हणजे 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली। महामंडळ अध्यक्ष म्हणून गोगावलेंना जेमतेम 20 दिवस मिळाले, पण या 20 दिवसातही महामंडळ बैठकीत 70हून अधिक मुद्द्यांवर गोगावलेंनी चर्चा केली आणि शिवनेरी बसमध्ये विमानांच्या धर्तीवर सुंदरी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला। आता गोगावलेंना कोणतं खातं मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।